नमस्कार, महाराष्ट्र व्हायरल न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड शहरातील ताजा घडामोडी। उमरखेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत जनशक्ती पॅनलच्या ऐतिहासिक विजयाचा आनंदोत्सव साजरा होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वार्ड मधील सम्यक बुद्ध विहार येथे जनशक्ती पॅनलच्या नगराध्यक्षा सौभाग्यवती तेजश्री जैन यांचे प्रतिनिधी ॲडव्होकेट संतोष जैन यांच्यासह प्रभाग क्रमांक 11 चे नवनिर्वाचित नगरसेवक गजानन रासकर, नगरसेविका सौभाग्यवती वैष्णवी सागर लाहेवार तसेच महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस साहेबराव कांबळे या निवडणुकीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असणारे गोपाळभाऊ अग्रवाल, सुभाषराव दिवेकर, सेवानिवृत्त DYSP हिराबाई दिवेकर, माजी नगरसेविका यांचा रमामाता महिला मंडळ सम्यक बुद्ध विहार समितीतर्फे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। त्यांच्या मार्गदर्शनाखाली जनशक्ती दलाचे आमचे नेते आपल्या आशीर्वाद असे आपल्या उपस्थित असलेले आंबेडकर वस्तीतले या प्रभाग 11 सर्व आमच्या गेल्या वर्षी 2024ला विधानसभेमध्ये तसंच यावेळेस आमच्या विनंतीला मान्यवर घालण्याचं मार्ग आहे, आरक्षण रद्द करण्याचं मार्ग आहे आणि ही गोष्ट आपण आपल्या संपूर्ण समाजाने समजून घेतली पाहिजे। आज नवीन जो बौद्ध विहार झाला तर कशामुळे झाला? का तिथं जेवढी मोठी कॉलेज होऊ शकली? केवळ आणि केवळ एकच कारण आहे की शिक्षक तिथं आलेला प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या डिपार्टमेंट मध्ये नोकरीवर आहे। खूप लोक मोठ्या मोठ्या हुद्द्यावर नोकरीवर आहे। आपल्यातलेच आपण पाहून दिवेकर आहे, सुभाषराव दिवेकर आमचे मित्र आहे, आज ते मुंबईत अनेक वर्ष नोकरीवर होते। कांबळे साहेब एवढ्या मोठ्या पदावर का गेले? तर केवळ शिक्षण आहे। तर आपण सर्वांनी शिक्षणाकडे लक्ष द्या, व्यसनात पासून दूर राहण्याचा प्रयत्न करा आणि सर्व माझ्या माता भगिनींना मी विनंती करतो की आपण जर का घरात वळण लावलं ना तर खूप काही होऊ शकतं। आपणच आपल्या मुलांना अरे बाबरे असं तसं म्हणजे त्याच्यातले चांगल्या गुणापेक्षा आपण त्याच्या वाईट गुणावर 4 शेजाऱ्यासमोर 4 सोयऱ्यासमोर बोट ठेवतो, तर त्याच्या बोध देऊ नका। त्याचं एखादं चुकत असलं तर त्याला एकट्या रूम मध्ये नेऊन समजावून सांगा, 4 शेजारणी समोर 4 सोयऱ्या जायला समोर त्याचा कृपया करून अपमान करू नका। त्याच्यात काय होते मग ती पोरगी वेळेत झाली की एखादी आपली ताई असते पंचशीलं धम्मं याचामि अनुगां तत्वा शीलं एकमेवन्ते गुणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुगां तत्वा शीलं एकमेवन्ते तदीयम्पि उपास अहं वन्दे। याच्याबद्दल मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वार्डातील सर्व मतदारांचे आभार व्यक्त करतो। वैष्णवीताई आणि मला भरघोस मताने विजय केले त्याबद्दल आपले खूप खूप। आणि आपले जे प्रश्न आहेत समजा जे कोणी समजा आमचा कार्यकाळ सुरू झाल्यानंतर मी निश्चितच पूर्ण करेन आणि वेळोवेळी समजा आपले जे काही समजा सिद्धभाऊ सांगतील मला काही बाकी आपले दिवेकर साहेब या मार्गदर्शनात समजा कांबळे साहेब आहे सोबत जैन साहेब आहे याच्यातून पूर्णपणे आम्ही काम करू हे आम्ही ग्वाही देतो। धन्यवाद।